हॅलो, नमस्कार. सर्व माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. यावेळी टायमिंग सकाळचे 5 वाजलेले आहेत. 5 वाजता माझा रुटीन चालू होतो. अगोदर बाहेरचं मेन दार काढायचं, कुलूप वगैरे काढायचं. बाहेरची लाईट मी बंद केलेली होती रात्री, कारण किडे भरपूर आलेले होते. जसं पाऊस पडला त्या दिवशी किडे येत नाहीत, पण दुसऱ्या दिवशी पाऊस येत नाही आहे त्या दिवशी मात्र गवतावरची किडे खूप सारी येत आहेत. रात्रीच्या वेळेत घर भरून होतात. घर एकदम काळं भोर त्या किड्यामुळे. त्यामुळे मी लाईट बाहेरची बंद करत असते आणि पूर्ण बाहेरची जी गेटच्या बाहेरची लाईट आहे ती बंद नसते, ती रात्रभर चालू असते. फक्त पोर्चमधली लाईट मी काढलेली होती, तर आता मी ऑन केलेली आहे, कारण बाहेर पूर्णपणे अंधार होता. 5 वाजता थोडासा अंधार असतो. तर 5-5:30 वाजलेले आहेत आता. तर आता मी मॉर्निंगच्या कामाला सुरुवात केलेली आहे. अगोदर सुरुवात असते झाडूपासनं. तर अगोदर मी झाडू आणि हे थोडाफार पसारा जे आहे ना पसरलेला, तो पण मी काढत असते. घरभर पसारा, इथे एक ठेवलं तिथे एक ठेवलं, मी उचलत जाते, सगळे ठेवत जातात. असं असतं, म्हणजे आपलं एकच हात नसतं, सगळेजण ठेवणार असं आणि काढणार आपण एकटे असतो. त्यामुळे ते घरभर पसारा वाढतो. तर सकाळच्या वेळेत मी ते पसारा जे आहे जिथल्या तिथं ठेवून देते आणि मगच मी झाडू मारायला सुरुवात करते. कारण आता नाही काढलं ना मग दिवसभर ते तिथंच राहतं. नंतर काय आपल्या लक्षात राहत नाही आणि आपण कुठल्या तरी कामात मग्न होतो आणि मग ते तिथंच राहून जातं. तर सकाळी मी सुरुवात करत असते अशा पद्धतीनं. तर पसारा थोडाफार पोर्चमधला म्हणजे हॉलमधला काढला. बेडरूममध्ये जे ठेवायचं ते ठेवलं. इकडच्या एक्स्ट्राच्या रूममध्ये जे ठेवायचं ते ठेवलं. म्हणजे दिवसभर आपण काढत असतो आणि यावेळीमध्ये मी आवरत असते. तर आता अगोदर मी किचनपासून सुरुवात केली झाडूला. आणि काही दिवसापूर्वी मी मॉर्निंगचा व्हिडिओ शेअर केला होता, जेव्हा म्हणजे 5 वाजल्यापासून जे माझी मॉर्निंगची धावपळ असते ती मी शेअर केलेली होती. तेव्हा मी काय केलं, म्हणजे अगोदर मी झाडू अशाच पद्धतीने मारायची, म्हणजे उलटा. तुम्ही म्हणता ना की ताई उलटं झाडू मारू नये. त्या व्हिडिओमध्ये तुमची अशी कमेंट आली की ताई उलटी झाडी मारू नको, म्हणजे इकडून कचरा तिकडे नेऊ नको, तिकडून इकडे घेऊन ये जा. तुमचं बरोबर आहे, पण बाहेरची मेन दार आहे ना तिथं कचरा जे ना अडकतो थोडाफार, म्हणून मी असं करत असते. म्हणजे इकडं किचनमध्ये घेऊन येते उलटं आणि कचरा पूर्णपणे भरून बाहेर टाकत असते. पण तुम्ही म्हणला की ताई ते उलटं होत आहे, तो काय करायचा, अगोदर देवघरातनं झाडू मारून मग हॉलमध्ये आणत जा, सगळ्या रूममधून झाडू मारून मग हॉलमध्ये आणत जा, मग बाहेर मेन गेटला घेऊन जा. तर तुमचं योग्यच असतं. जेही सांगता छान सजेशन देता, मला छान वाटतं. आणि काही गोष्टी मला माहीत नसतात. म्हणजे कसं आहे ना, जसं आपण अगोदरपासून करत आलो आपल्याला तेच योग्य वाटतं, कारण तिथं कोणी सांगणार नसताना आपल्या घरामध्ये तसंच आहे. मला म्हणजे असे कोणी मोठे माणसं सांगणार नाहीत. बाबा आहेत पण त्यांना झाडूचं वगैरे कुठलं माहीत असतं. काहीतरी सणवाराला काय करायचं अगोदरपासून जशी रूल्स आहेत तसे बाबा सांगत असतात. पण हे छोट्या गोष्टी पुरुष मंडळीला कुठं सांगता येतात. घरामध्ये सासूबाई असल्या, नणंदबाई असल्या, या गोष्टी सांगत असतात. पण हे एकदम छोट्या गोष्टी आहेत आणि तुम्ही कमेंट केल्यामुळे मला माहिती होतात आणि मी ते करतही असते. म्हणजे जेही सांगता योग्य सांगता मला. तर अगोदर मी सगळ्या रूमा झालेल्या आहेत. किचन, बेडरूम, इकडची रूम, तिन्ही रूमा झाडून मी सगळा कचरा हॉलमध्ये घेऊन आलेले आहे. म्हणजे कचरा मी घेऊन येत नाही वडत तिथल्या तिथे सुपलीमध्ये भरत असते, कारण घरभर ते कचरा मी करत नाही आहे. जसं थोडासा जास्त कचरा झाला, एक रूम झाडणं झाली की पटकन सुपलीत भरलेली आहे. तर आता आलेली हॉलमध्ये. आणि हे जे सोफ्याचे कवर वगैरे झटकून एक वेळा मी अंतरले. तसं तर दिवसांना 2-3 वेळा मी ते झटकून अंतरतच असते, कारण त्यावरती बसणं, उठणं, लोळणं, खाणं पिणं सगळं होतं, भरपूर लोड होतो त्यावरती, म्हणून ते अस्तव्यस्त दिवसभर असतात. तर दुपारच्या वेळेत आणखीन एक वेळा मी ते झटकून आतरत असते. तर आता झालेलं आहे मॉर्निंगचं. आता इथं पूर्ण झाडू मारून घेते आणि बाहेर आणखीन थोडासा अंधार आहे. आणि यावेळीमध्ये बाहेर कोणी येत नाही, सगळेजण उठतात. जसं शेजाऱ्यांच्या ताई आहेत सगळ्याजण उठतात. कशासाठी, तर टिफिन देण्यासाठी. म्हणजे आता कॉलेज, शाळा सगळं चालू झालेलं आहे. तर सगळ्या ताईंचं रुटीन कसं आहे, जसं माझं अगोदरचं होतं ना, 4:30 वाजता मी उठायची, कारण दिनेश कॉलेजला जात होता आणि 7 वाजता डबा रेडी लागतो, टिफिन रेडी लागतं. 7 वाजता मुलं घरातनं बाहेर पडतात. पण आता दिनेशला कॉलेज आणखीन इथे ॲडमिशन झालेले आहे, त्यामुळे सुट्टी आहे. म्हणून माझं रुटीन थोडंसं असं झालेलं आहे. मी 5 वाजता उठते, निवांत माझी कामं आवडते. पण बाकीच्या जी ताई आहेत त्यांची मुलं लहान आहेत, काही कॉलेजला जाणार आहेत, ते 4:30 वाजता उठतात आणि त्यांचं स्वयंपाक वगैरे चालू होतं यावेळेस. पण बाहेर कोणीच येत नाही, सगळे आतमध्ये त्यांची कामं आवडतात. मग नंतर मॉर्निंगला ते म्हणजे 6 किंवा 6:30-7 वाजता ते बाहेर निघतात, दार काढतात, मेन दार ते. कारण बाहेर कुठली कामं नसतात. जसं माझा अगोदरचा रुटीन होता तशाच पद्धतीने त्या ताईंचा आहे. पण माझ्या रुटीनमध्ये भरपूर सारे चेंजेस आलेले आहेत, कारण जेव्हा मुलं कॉलेजला जात आणि लहान मुलं शाळेत जातात त्यावेळेत मात्र आपलं रुटीन थोडंसं असं असतं ना की डोळ्याला झोप व्यवस्थित होत नाही. आपल्याला वेळेतच उठावं लागतं, म्हणजे वेळेतच सगळं टिफिन वगैरे आवरायचं असतं, वेळेतच ही सगळी कामं आपली करायची असतात. पण आता थोडंसं माझ्या रुटीनमध्ये भरपूरच फरक आलेला आहे. असो, जसं मनाचे राजे झालेलो होतं आम्ही. कधी 6 पण वाजतात मला, तरी पण बघा 5 वाजता उठणं हे योग्य आहे. 6 वाजता उठल्यानं कुठलीच कामं आपली वेळेत होत नाहीत. कोणी शाळेत जाऊ किंवा न जाऊ, आपली कामं वेळेत होणं हे गरजेचं आहे. तर वातावरण बघू शकता, रात्री पाऊस पडलेला आहे, थोडंसं चिखल झालेलं आहे. आणि तर डुकरं खूप त्रास देतात, म्हणून शेरू गेलेलं आहे त्यांना हाकलून लावण्यासाठी. तिथवर जातो आणि परत येतो, मग ते डुकर परत त्याच्या मागेच येतं.
तर झालेले पूर्ण झाडू मारून आता बोरवेल चालू करून येते. अगोदर पूर्ण पोर्स धुवून घेते आणि झाडांना पाणी पण देते. आता तुम्ही म्हणाल ताई रात्रभर पाऊस पडला ना, पण पाऊस पडलं तरी त्या कुंडात पाणी आलेलं नाही, माती कोरडीच आहे. कारण तितकं जास्त पाऊस असला ना आणि ती इकडच्या ह्याच्यानं असलं ना तर पाणी येतं, नाहीतरी आलेलं नाही, त्यामध्ये कोरडी आहे माती. तर पूर्ण अगोदर झाडांना पाणी देते, सगळ्या पोर्स धुवून घेते आणि बाहेरचं अंगण धुवून घेते. पूर्ण चिखल होतं पावसाळ्या दिवसामध्ये ना, पूर्ण पोर्स पायऱ्यावरी जायच्या पूर्ण चिखल होतात, पण पायऱ्या काही यावेळेत मला धुता होत नाही. म्हणजे यावेळेमध्ये आपली धावपळ जास्त असते आणि पायऱ्यात 2 मजलीच्या तितक्या पायऱ्या जिन्याच्या म्हणल्यानं धुणं यावेळेत होत नाही. तर कधीतरी मी 15 दिवसात 1 वेळा किंवा महिन्यात 1 वेळा ते धुवायला घेते. असं दररोज आपल्याला होत नाही आहे, कारण सकाळी कामाचा भरपूर लोड होतो आणि फक्त एकच नसतं, फक्त बाहेरचं म्हणजे मॉर्निंगची तर कामं ही असतात धावपळीची, परत मग चहा पाणी स्वयंपाक यांचं आवरून देणं खूप सारं होऊन जातं. आणि या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणलेलं होतं की मी दीपकला भेटायला जाणार आहे. तर एक ताई म्हणत होत्या, ताई खूप छान वाटलं हे ऐकून की तू दीपकला भेटायला जात आहेस. तर हो ताई, मला पण दीपकची खूप आठवण येत आहे गेल्यापासून, आणि त्याच्याशी बोलणंसुद्धा होत नाही जास्ती. म्हणजे फक्त रविवारी फोन देतात आणि तेही 2-3 तासच राहतं त्याच्याकडे. तर थोडंफार मला बोलतो, म्हणजे सगळ्यांनाच थोडंफार बोलण्यामध्ये वेळ कसा जातो, 2-3 तास कसे जातात समजत नाही आहे. त्यामुळे खूप दिवस झाले दीपकला ना व्यवस्थित बोललेला आहे आणि बघणं तर नाहीच नाही. जेव्हाही व्हिडिओ कॉल करतो त्यावेळी ती अशीच घाई गडबड, अशीच धावपळ त्याच्या मागं. जास्तीत जास्त 5 मिनिट तो बोलतो मला. मग माझं मन राहावे ना, आता जाऊन मी भेटूनच येणार आहे. तर डब्यातली रांगोळी संपलेली होती, तर रांगोळी काढून घेतली आणि अगोदर मी रांगोळी काढून आलेली आहे. म्हणजे जशी मॉर्निंगची कामं आवरली तसं पटकन रांगोळी घातली तर होऊन जाते. नंतर थोडासा लेट झाला आणि मागे पडलं की मग मागच पडत आहे. त्यामुळे अगोदर रांगोळी म्हणजे सगळीच कामं मी आवरून आता आतमध्ये आलेली आहे. तोपर्यंत यांचं पण आवरलेलं आहे. आता चहा करून देते यांच्यासाठी, येच वगैरे खायला देते आणि जी आहे स्वयंपाकपाणी करून घेते लवकर. आज खूप फास्टमध्ये मी सगळी कामं आवरली, कारण का मला आज लग्नाला जायचं आहे. त्यामुळे सगळीच कामं लवकर आवरलेली. आणि हे म्हणत होते आता स्वयंपाक वगैरे करत बसू नको, दिनेशलाही घेऊन जा सोबत. आणि बाबा तर गेलेले आहेत ताईकडे. तर हे म्हणत होते एकट्यासाठी काय करत बसणार आहेस, तर राहू दे, मी माझं बाहेर जेवण करेन, तुम्ही आवरून घ्या आणि जावा असं म्हणत होते. तरी पण मी वरण भात बनवते आणि घरची खूप सारी आपली कामं असतात. असं नाही की उठल्यानंतर रेडी व्हायचं निघायचं आहे, तसं होत नाही. आपली मॉर्निंगची कामं तर झाली, आता देवपूजा आहे, पाणी भरून घेणं आहे आणि वरण भात बनवते. कपडे धुवून जाते, आल्यानंतर कधी धुवणार, आणि तसं तर वातावरणाचंही काही सांगता येत नाही. कपडे आल्यानंतर हाडको न हाडको तर कपडे धुवून जाणार आहे. आणि तसं तर कुठे प्रवास झाला ना, खरंच खूप माझं असं हे होतं ना, असं वाटतं की तिथं कुठंतरी काहीतरी खंदून आलेली आहे मी, इतका त्रास मला होतो. फक्त एसटीत बसून जायचं आहे, म्हणजे एसटीनं जाणार आहे, कारण दिनेश मी जाणार आहोत. आणि दिनेशला कार येते, म्हणजे ड्रायव्हिंग येते कारची, तरी पण तितकी व्यवस्थित येत नाही. जसं दीपकला जमत होती तसं दिनेशला जमते की नाही हे माहिती नाही मला. त्यामुळे कार वगैरे नेणार नाही, आम्ही एसटीनं जाणार आहोत. आणि तसं तर गावाकडनं सगळे येणार आहेत, म्हणजे सोनाळून आई आहे, पूजा आहे, काकू आहेत, आत्या आहेत, सगळेजण आहेत आमच्यासोबत. तर सगळ्यांसोबत मी जाणार आहे. म्हणजे इथून मी जाणार गावाकडे, मग गावापासून म्हणजे गावातनं सगळेजण आम्ही निघणार आहोत. मग लग्नाला जाणार आहोत भातुंबऱ्याला. तर लग्न कुणाचं आहे, तर जवळपासच्याच पाहुण्यामधलं आहे. जात आहोत सगळेजण, मी दिनेश सगळेजण गावाकडनं. आणि हे म्हणत होते मला काही येणं होणार नाही, तुम्ही जाऊन या. तर ठीक आहे म्हणलं, सगळी कामं थोडंसं लवकर आवरून घेते आणि कपडे धुवून टाकते अगोदर मी, कारण एकदम अंधारी आलेली आहे, असं ऊन नाही आहे. तर चहा वगैरे पिऊन झालं, हे गॅरेजला गेले आहेत आणि मी माझ्या कामात लागलेले आहे. तर अगोदर मी डाळ लावलेली आहे कुकरला, म्हणजे वरण भातच बनवणार आहे, वेगळं मी काही बनवणार नाही आहे. आणि जोपर्यंत डाळ शिजत आहे तोपर्यंत मी देवपूजा करून घेते. म्हणजे किचनमध्ये संघ कामं केलेलं, म्हणजे कमी वेळ आहे त्यावेळेमध्ये कामं अशा पद्धतीने मी आवरत असते. डाळ लावते कुकरला, म्हणजे तिकडं स्वयंपाकही बनत असतो आणि इकडं आपली दुसरी कामंही होतात. म्हणजे पूजा मला अगोदर करायची होती, पूजा करून घेते, पाणी भरून घेतलेलं आहे. नंतर मग कपडे भांडी जे आहे ते नंतर होणार आहे. डाळ शिजली आहे, म्हणजे कुकरला 2 शिट्या झालेल्या आहेत. तर कुकर उचलून मी खाली ठेवलं आणि देवांना मी स्नान घालत आहे. म्हणजे अगोदर देवपूजा कंप्लीट करते मी, मग मी स्वयंपाक करते जे आहे ते. दिनेश गेलेला आहे दूध आणण्यासाठी, तर इतक्या दूध घेऊन येईल तोपर्यंत माझी पूजा पण होईल. म्हणजे दुधाचे टायमिंग आहे कधी 7, कधी 7:30, कधी 8 असं होतं. म्हणजे एसटीनं दूध येतं, त्यामुळे कधी लेट पण होतं. तर देवपूजा झालेली आहे, स्नान घातलं, देवांना देवपटावर विराजमान केलं, हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे, फुलं वाहिलेली आहेत, खूप सारी कलरफुल फुलं आहेत, गुलाबाची आहेत, शेवंती आहे, झेंडू आहे, सगळीच फुलं आहेत आज. तर फुलं वाहिली आहेत, दीप प्रज्वलित केला, धूप लावलेले आहे, तुळशीपूजन उंबरापूजन झालेलं आहे. तर पूजा झालेली आहे कंप्लीट. आता किचनमध्ये लागूया. तर इकडे डाळ तर शिजलेलीच आहे, दूध पण आलेलं आहे. तर अगोदर मी दूध गरम करायला ठेवते, चहा बनवून घेते आणि मग संगच वरण भाती बनवून घेणार आहे. दिनेशला म्हणत आहे की लवकर आवर. दिनेशच्या मनात नव्हतं यायचं, दिनेश म्हणत होता की मम्मी मी येणार नाही, तू जाऊन ये. तरी पण आता इथं काय करणार आहे तो,
आणि मुलांना सोबत घेऊन गेलं कार्यक्रमात तर मुलांनाही पाहुण्याची ओळख होते. काय असतं ना, मुलं लहानपणापासून 1ली, 2री, 3री, 10वी, 12वी होईपर्यंत अजिबात कुणाची ओळख नसते, कारण त्यांची कंटिन्यू शाळा कॉलेज स्टार्ट होतात आणि त्यांना एक दिवसाची सुट्टी भेटत नाही आहे. त्यामुळे ना मुलाची अजिबात कुणाची ओळख नाही, एकदम अनोळखी झालेली आहेत हे. पण दीपकची बऱ्यापैकी ओळख आहे. दीपक थोडासा त्याचा स्वभाव बोलायचा आहे, सगळ्यांना बोलत होता. पण दिनेश थोडासा शांत आहे, जास्ती ओळख देणं बोलणं त्याला आवडत नाही आहे. म्हणून मी सोबत घेऊन जात आहे, कुठेही जात आहे दिनेशला सोबत नेते, कारण सगळ्यांची ओळख होणं हे गरजेचं आहे. म्हणून दिनेशला मी रेडी करून सोबत घेऊन जात आहे. तर आंघोळ वगैरे झालेली आहे त्याचीही. तर अगोदर वरण भात बनलेले आहे, तर अगोदर दिनेशला जेवायला वाटते, त्याचं जेवण होईल तोपर्यंत मी रेडी होते. आणि यांना पण फोन लावलेला आहे, तर येतील इतक्यामध्ये. म्हणत होती तू तुझं आवरून घेऊन जा, लेट होईल जाण्यासाठी, कारण तिकडून गावाकडे निघणार आहे, त्यांना लग्न आहे 12:30चं. म्हणून थोडंसं लवकरच आवरत आहे मी. आणि मी गेल्यानंतर हे जेवण करायला घरी येणार नाहीत, कारण मी यांना 10 वेळा फोन लावते, तेव्हा कुठे ते जेवण करायला येतात. तेच म्हटलं मी राजूपर्यंतच्या जेवण करा, मग दुपारचं जेवण नंतर होत राहील त्यांचं, कारण तेव्हा काही पर्याय नसतो. तर इकडे मी हेअर ड्रायरनं केस सुकून घेतलेले आहेत, कारण ओले होते थोडेफार, आणि केस बांधून घेतलेले आहेत. आणि झुमके घातलेले आहेत मी, वेगळं काही दागिने जास्त घातले नाहीत, फक्त झुमके घातले. त्या साडीवरती झुमके छान वाटतात म्हणून घातलं. तर इकडे आमच्या राजकुमारचं जेवण चालू आहे. तर साडी घालण्या अगोदर मी कपडे धुवून घेऊन येते. तर कपडे धुवून झालेले आहेत आणि आतमध्येच मी वाळत टाकणार आहे, कारण वातावरण असं झालेलं ना, पाऊस यायसारखं झालेलं आहे आता. तर एकतर मी घरी राहणार नाही, आणि पाऊस आला तर पूर्ण कपडे भिजून चिमवतात, कारण हे पण येणार नाहीत वेळेमध्ये. त्यामुळे म्हटलं आतमध्येच घातलेलं ठीक आहे. तर सगळे कपडे थोडंसं गच्च पिळून मी इथंच चेअरवरती टाकत आहे. आणि मला हडकत राहतील, लवकर आले तर बाहेर उन्हाळा टाकणार आहे, आणि उशीर झाला तर मग कपडे जे आहे ना इथंच हडकत राहतील. तर इथंच मी थोडंफार पिळूनसनी इथंच टाकलेलं आहे सगळे कपडे, जोपर्यंत की दिनेचं जेवण होत आहे तोपर्यंत. आणि साडी मी काढून ठेवलेली आहे, पटकन साडी घालते आणि निघूया आता. इतक्यामध्ये आईचा 2 वेळा फोन आला, पूजाचा 2 वेळा फोन आला की ताई कधी निघणार आहेस. तर आपली घरकामं जे आहेत ना ती खरंच बघा आवरत नाहीत, कितीही धावपळ करा, कितीही धावपळ करा, एक कर्जूपर्यंत दुसरं रडी राहतं, दुसरं कर्जूपर्यंत तिसरं रडी राहतं, असंच आहे. देवपूजा झाली, स्वयंपाक झाला, आणि लगेच कपडे आणि रेडी होणं. सो टायमिंग सांगेन तुम्हाला, सकाळचे 9 किंवा 9:30 वाजले असतील. तर सगळीच कामं माझी आवरलेली आहेत. भांडे मी फक्त जमा करून ठेवले, घासले वगैरे नाहीत. भांडे निवांत क्लीन करेन मी आल्यानंतर. आता मी रेडी झालेली आहे, कारण एस टीनं जायचं आहे आणि एक वेळ एस टी गेली की मग परत दुसरी एस टी येणार नाही आपली लवकर, कारण एस टीची एक वेळ असते, टायमिंग असतं, आणि त्याच वेळेमध्ये आपल्याला जाऊन पोहोचायचं असतं. पण मला सवय नाही एस टीनं जाण्याची, कारण जेव्हाही आम्ही जातो एकतर बाईकवर जातो किंवा कार घेऊन जातो. पण दिनेशला जमणार नाही, बाईक जमते पण लांबवरचं आहे, म्हणून ते बाईकही नको म्हणलेलं आहे. एस टीनं आम्ही निवांत जाऊ, तसं तर गावाकडनं सगळेजण येणार आहेत, म्हणून मला सगळ्यासोबत जाऊया. तर सगळं आवरलेलं आहे मी वेळेमध्ये. साडी पण मी अशी घातलेली आहे, थोडंसं घालण्यासाठी कठीण वाटत होतं, कारण थोडीशी कडक आहे. अशा साड्या घालायला भरपूर वेळ लागतो, तरी पण कशी मी घातलेली आहे. बांगड्या घातलेल्या आहेत आणि रेडी आहे आता जाण्यासाठी. हे पण आले जेवण करायला, तर यांना जेवायला वाढलं, जेवण झालेलं आहे. टायमिंग बघू शकता तुम्ही सकाळचे 9:15 वाजलेले आहेत. तर सगळं मी वेळेत आवरलेलं आहे. स्वयंपाक, कपडे, फक्त भांडे तितके मी क्लीन केलेले नाही आहेत. तर हे सगळे दार वगैरे लावत आहेत, लॉक लावत आहेत. म्हणत आहेत तू जाण्यासाठी नंतर लेट करणार आणि एस टी जाईल आणि गावाकडे तिथंच तुझी वाट बघत बसतात. तर चला, जाता जाता मी तुम्हाला सोडून येतो बस स्टॉपला. तर आम्हाला सोडून पुढे गॅरेजला जातील. तर लॉक लावलेला आहे, आणि इकडे बघू शकता शेरूचा धडपडा. कुठंतरी चाललं की त्याला समजतं की आता सगळेजण निघले आहेत. जसं दार बंद केलं तसं समजतं की कुठं तर जात आहेत. मग आरडाओरडा याचा सुरू होतो की मला पण यायचं आहे तुमच्यासोबत, मला पण घेऊन जावा, याचं चालू होतं. म्हणजे कसं आहे, याची जे बोलण्याची पद्धत आहे ना शेरूची अशीच असते, म्हणजे रडणं पडणं त्याचंच कुई चालू असतं. कुठंतरी दार लावलं निघालं की त्याला समजतं. शेरू आपले भाऊजाईने अशा पद्धतीने शेअर करत असतो. तर बस स्टॉपवरती येऊन बसलेले होते. एस टीची टायमिंग आणखीन झालेली नाही आहे, म्हणजे अर्धा तास अगोदरच आम्हाला आणून सोडलेले आहेत. आणि आईचा फोन आलेला होता की एक जोडवं तिचं हरवलेलं आहे, म्हणजे शेताकडे जातो चिखलामध्ये ते गेलेलं आहे. आई तेच म्हणत होती एक जोडवं हरवले, एकच घेऊन ये, पण एक मी नेऊ कसं, मला साईज समजणार नाही आहे. म्हणून म्हटलं मी तर आई जोडी घालते अशा पद्धतीने. तर 2-2 जोडवे घेतलेले आहेत अशा प्रकारे. तर जोडी वगैरे घेतलं आणि आम्ही लगेच एस टी आलेली होती, तोपर्यंत एस टीत बसून आम्ही आलेलो आहोत गावाकडे. मग तिथून सगळेजण एस टीमध्ये बसले आणि आम्ही भातुंबड्याला येऊन पोहोचलेलो आहोत. तर हे आहे भातुंबडा, आणि लग्न आहे फंक्शन हॉलमध्ये. तर फंक्शन हॉल इथंच थोडंफार दुरीवर आहे. तर आम्ही सगळेजण पायी जात आहोत. सगळेजण आहेत, आई, काकू, पूजा, आत्या, आणि म्हणजे 2-3 काकूबाई आहेत. सगळेजण आम्ही आलेलो आहोत. तर फायनली आम्ही फंक्शन हॉलमध्ये येऊन पोहोचलो.
तर सगळे पाहुणे मंडळी आलेले आहेत. आणखीन लग्नाला म्हणजे थोडंसं लवकरच आम्ही येऊन पोहोचलेलो. टायमिंग सांगेन तुम्हाला तर 12:15 वाजलेले आहेत. 12:30चा इकडे जे आहे ना गायक वगैरे म्हणजे गायक आलेले आहेत. गाणे वगैरे स्टेजवरती गाणे वगैरे चालू आहेत. आणि अश्विनी पण आलेली आहे म्हणजे त्यांच्या डोक्यावर माथ्यावर अक्षर टाकून तर लग्न लागलेलं आहे. शुभमंगल सावधान झालं आणि लगेच आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत. कारण आम्हाला लवकरच गावाकडे परत जायचं आहे. आणि वातावरण बघू शकता पाऊस येतं काय असं झालेलं आहे. म्हणजे सकाळपासूनच वातावरण असं आहे, अजिबात ऊन नव्हतं. तर कार्यक्रम पार पडला आणि सगळेजण आम्ही जेवण करून निघालेलो आहोत. आणि बस स्टॉपवरती थांबलो आहोत म्हणजे एस टीचा वेट करत आहोत. तर फायनली एस टी आलेली आहे आणि आम्ही आता परत जायला निघालेलो आहोत. तर असं ताईनं यासोबत व्हिडिओला इथं सेंड करते. बाय बाय, टेक केअर.